एअर इंडियाचं हे विमान कोसळलं आहे गुजरातमधल्या अहमदाबादमध्ये मेघानी नगर या ठिकाणी रहिवासी भागात हे विमान कोसळले। विमानामध्ये एकूण 242 प्रवासी होते। अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं आणि त्याच वेळेला टेक ऑफ घेतल्यानंतर काही क्षणात विमान कोसळलेलं आहे। विमानात काही तांत्रिक बिघाड काही क्षणांमध्ये झाला होता का, त्यानंतर विमान कोसळले का, किंवा मग टेक ऑफ नंतर काही गोंधळ झालाय का त्यामुळे विमान कोसळलंय का, याबद्दलचे अपडेट्स सध्या तरी आपल्यापर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत आणि ते या क्षणाला मिळणंही अपेक्षित नाहीये। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी ती म्हणजे या विमानात 242 प्रवासी होते, त्यामुळे जखमींचा आकडा तर अधिक असणार आहे, मात्र जीवितहानीसुद्धा मोठ्या प्रमाणात झाली असण्याची शक्यता आहे। कारण रहिवासी भागात हे विमान कोसळले, विमानाच्या इंधन टाक्याही पूर्ण भरलेल्या होत्या, त्यामुळे ज्यावेळेला विमान कोसळलं असेल त्यामुळे इंधनामुळे मोठा स्फोट झाला असणार आहे आणि म्हणूनच जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाली असणार आहे। मेघानी नगर हा रहिवासी भाग आहे, या भागातच काही बैठी घरं आहेत, इमारती आहेत, त्याच ठिकाणी हे विमान कोसळले। गुजसेल या एअरपोर्टपासून अगदी 15 किलोमीटरवर मेघानी नगर हा परिसर आहे आणि याच परिसरात हे विमान कोसळले। ज्या वेळेला विमान कोसळलं त्यावेळेला मोठा आवाज झाला आणि धुराचे लोट आकाशात उठायला लागले। त्यानंतर परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी घाबरून बाहेर येऊन पाहिलं नेमकं काय घडलेलं आहे आणि त्यानंतरच काहीतरी दुर्घटना घडली लक्षात आलं आणि परिसरात गर्दी जमायला लागली। विमानतळ जवळ असल्यामुळे सुदैवानं मदत लवकर पोहोचू शकली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, ॲम्ब्युलन्स दाखल झाल्या आणि संपूर्ण परिसर सील करण्यात आला। इथनं सर्व रहदारी बंद करण्यात आली आणि ग्रीन कॉरिडॉर तयार करून तातडीनं या विमानातल्या सगळ्या प्रवाशांना जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। तर काही जणांना रुग्णालयात आणलंय, त्याची ही दृश्य साम टीव्हीवर बघताय। या सगळ्या जखमींवर उपचार केले जात आहेत, मात्र किती जणांचा मृत्यू झालाय किंवा किती जण जखमी आहेत हे आपल्याला सध्या तरी कळणं कठीण झालेलं आहे, कारण मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या संदर्भातली माहिती प्रशासनाकडून सुद्धा आता दिली जाते। सध्या तरी अपडेट हेच की 242 प्रवासी या विमानात होते आणि हे विमान अहमदाबादमधून या प्रवाशांना घेऊन लंडनला निघालं होतं। एअर इंडियाचे अपघात यापूर्वीसुद्धा अशा पद्धतीनं झालेले आहेत, मात्र आजच्या या अपघातामध्ये काही तांत्रिक बिघाड होता का ते इतक्यात तरी कळू शकणार नाहीये। मात्र विमानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी होते, त्यामुळे ही दुर्घटना मोठी म्हणावी लागेल। यात हानीही मोठ्या प्रमाणात झालेली आहे।